कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने उमेदवार दिल्यानंतर भाजप आणि मनसे आमने-सामने आली। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपही आपला उमेदवार देण्यावर ठाम दिसते, मात्र त्यापूर्वी मनसेने आपला उमेदवार जाहीर केलाय। त्यामुळे राज ठाकरेंच्या खेळीने भाजपची कोंडी झाली आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। पाहूया। गेल्या वर्षभर आम्ही नोंदणी करतो, 35,000च्या वर आमची नोंदणी झालेली आहे। त्यामुळे विजय आमचा निश्चित समजतो आम्ही। चर्चा होईल आणि समन्वयातनं एक उमेदवार राहील। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे। मात्र या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी मोठी खेळी खेळत भाजपची चांगलीच कोंडी केली आहे का असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। कारण कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजित पानसेंना उमेदवारी घोषित केली आहे। दरम्यान भाजप ही जागा लढण्यावर ठाम आहे। त्यामुळे भाजप आणि मनसे कोकण पदवीधरच्या जागेवरून आमने सामने आले। साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आणि त्यांना सांगायला आलो की काय तयारी चालली आहे, कशी चालली आहे, आणि अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण आहे संपूर्ण पक्षामध्ये। आणि त्यामुळे आम्ही एक तर गेल्या वर्षभर आम्ही नोंदणी करतो, 35,000च्या वर आमची नोंदणी झालेली आहे। त्यामुळे विजय आमचा निश्चित समजतो आम्ही। त्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्रितपणे आम्ही सामोरं जाणार असू तर निश्चितच त्या ठिकाणी चर्चा होईल आणि समन्वयातनं एक उमेदवार राहील। या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधून योग्य तो मार्ग या ठिकाणी निघेल। कोकण पदवीधरसाठी मनसेने उमेदवार घोषित केल्यानंतर गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी जवळपास तासभर राज ठाकरेंसोबत चर्चा केली। मात्र या चर्चेनंतरही मनसे नेते कोकण पदवीधरची जागा लढण्यावर ठाम आहेत। बघा, राजसाहेब ठाकरे हे निर्मळ मनाचे आहेत आणि स्वच्छ मार्गाने जाणारे आहेत। राजसाहेबांनी मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला, कुठली अपेक्षा केली नाही। आता त्यानंतर ह्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पक्ष म्हणून या ठिकाणी अभिजितजी पानसे यांना उमेदवारी त्यांनी दिलेली आहे। आणि भाजपाने देखील आपला उमेदवार निरंजन डावखरेंच्या माध्यमातून उभा केलेला आहे असं दिसतंय। अधिकृत त्याची घोषणा व्हायची आहे, परंतु राजसाहेबांनी दिलेला आदेश हा आम्ही मानून या ठिकाणी त्यांचं काम सुरू केलेलं आहे। ठीक आहे, त्याच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा होते, योग्य निर्णय योग्य वेळी होईल। महायुती म्हणून आम्ही कोकण पदवीधर असो, कोकण शिक्षक असो, कोकण किंवा मुंबई पदवीधर आणि मुंबई 4ही जागेंवर आमच्या महायुतीच्याच विचाराचा आमदार निवडून येईल एवढी काळजी आणि दक्षता आम्ही घेऊ। मनसेने अभिजित पानसेंची उमेदवारी घोषित केल्यानंतर शेलारांनी टोला लगावला होता। चर्चा न करताच उमेदवार घोषित केला, त्यासाठी मनसेला शुभेच्छा असा चिमटा शेलारांनी काढला होता। कोण काय बोललं याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत विषय आहे। भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे। भारतीय जनता पक्षाने यावर उत्तम काम केलंय आणि मग अविनाश जाधव काय बोलले आणि पानसे काय बोलले यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। आणि त्यामुळे चर्चेविना त्यांनी परस्पर घोषित केलेली त्यांची जागा असेल तर त्यावर मी भाष्य एवढंच करीन की शुभेच्छा आहेत, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, धन्यवाद। चर्चेविना स्वतः जागा घोषित केली, शुभेच्छा। कोकण पदवीधरच नाही तर मुंबई शिक्षक मतदारसंघातही एक नवीन ट्विस्ट आला। महायुतीकडून मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। मात्र या मतदारसंघातून भाजपच्या अनिल बोरनारे यांनी एक भाजपच्या नावे तर दुसरा अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज घेतले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी मिळावी अशा पैसा त्यांनी अर्ज केला होता। काल पक्षाच्या कोर कमिटीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यामध्ये या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी झाला। आज मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ सुद्धा आले होते। पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करतो आहोत। दरम्यान कोणत्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणुका घोषित करण्यात आल्या त्यावरही एक नजर टाकूया। कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ या 4 जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत। दरम्यान 7 जुलैला कोणते 4 आमदार निवृत्त होणार तेही पाहूया।
विलास विनायक पोतनीस, मुंबई पदवीधर मतदारसंघ. निरंजन वसंत डावखरे, कोकण पदवीधर मतदारसंघ. किशोर भिकाजी दराडे, नाशिक शिक्षक मतदारसंघ. कपिल हरिश्चंद्र पाटील, मुंबई शिक्षक मतदारसंघ. 7 जुलैला हे आमदार महाराष्ट्र विधान परिषदेतून निवृत्त होणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. दरम्यान आता विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीसाठी भाजपनं मनसेला पाठिंबा देण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये भाजप आपला उमेदवार उतरवणार की मग मनसेला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.